सो हाय तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये आणि आजच्या सेशनमध्ये स्टुडंट आपण शिकणार आहे क्वेश्चन नंबर 5 वगैरे आपण सॉल्व करूया. आणि जसं जर तुम्ही प्लेलिस्ट विजिट नाही केले जसं 100+ पायथन चॅलेंजिंग प्रॉब्लेम सिरीज तर बघा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सर्व काही आपण डिटेलमध्ये करूया. आणि जसं पायथनची सिरीज आहे आपल्याकडे, जसं SQL आपण शिकवत आहे तर सर्व व्हिजिट करा, सर्व काही इम्पॉर्टंट आहे. आजच्या सेशनमध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करणार आहे पूर्ण डिटेलमध्ये. जसं याचं सोल्युशन वगैरे बघूया. आणि जसं आधीच्या सेशनमध्ये जसा आपला हा क्वेश्चन नंबर 4 होता तर हा आपण सॉल्व केला होता. आजच्या सेशनमध्ये जसा आपला क्वेश्चन नंबर 5 आहे आणि आजच्या सेशन नंतर तुम्हाला कुठे काय डिफिकल्टी येणार नाही आहे स्टुडंट. पूर्ण डिटेलमध्ये सर्व काही आपण करूया आणि सर्व काही मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोच आहे. बघा, सो क्वेश्चन नंबर 5 आहे आपला हा. आणि या सेशन नंतर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी येणार तर नाहीच आहे. बट आपण काय करणार आहे, जसं आधीच्या सेशनमध्ये आपण जसं कशाबद्दल शिकलो होतो, स्प्लिट मेथडबद्दल शिकलो होतो. आणि मी तुम्हाला सांगितलं पण होतं की स्प्लिट मेथड प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये खूप यूज होतो आपल्या स्प्लिट मेथडचा. आणि आजच्या सेशनमध्ये पण आपण स्प्लिट मेथड यूज करणारच आहे. सो आपण काय करूया स्टुडंट, सो आपण जसं 1 बाय 1 पूर्ण क्वेश्चन वगैरे आपला वाचूया आणि सॉल्युशन वगैरे बिल्ड करण्याचा प्रयत्न करूया. आणि लॉजिक वगैरे कसं आपण बिल्ड करणार यावर पूर्ण आपलं सेशन असणार आहे. सर्व काही डिटेलमध्ये बघूया. सो आपला क्वेश्चन आहे, राईट अ प्रोग्राम दॅट एक्सेप्ट्स अ सिक्वेन्स ऑफ व्हाईट स्पेसेस सेपरेटेड वर्ड्स as a input and print the words after removing all duplicate words and sorting them alphabetically किंवा alphanumerically असं हे म्हणतं आहे. म्हणजेच की काय म्हणतं आहे स्टुडंट हे, की तुम्ही असा प्रोग्राम लिहा की तो एक्सेप्ट करणार अ सिक्वेन्स ऑफ व्हाईट स्पेसेस. म्हणजेच काय स्टुडंट, सिक्वेन्स ऑफ व्हाईट स्पेसेस म्हणजे काय, की एखादी स्ट्रिंग वगैरे असू शकते की ज्यामध्ये जसं काय म्हणू शकतो, बघा ही आपली स्ट्रिंग आहे आणि जसं ही बघा व्हाईट स्पेसेसनी ही सेपरेट केलेली आहे. म्हणजे असं तुम्हाला यूजरकडनं इनपुट द्यायचं आहे आपल्या प्रोग्रामला. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अँड प्रिंट द वर्ड्स आफ्टर रिमूव्हिंग ऑल द डुप्लिकेट वर्ड्स अँड सॉर्टिंग देम अल्फा न्यूमेरिकली म्हणजे याचा अर्थ काय बघा पूर्ण डिटेलमध्ये. नंतर तुम्ही प्रिंट करा आपले वर्ड्स आणि असे वर्ड्स तुम्हाला रिमूव्ह करायचे आहे स्टुडंट की जे डुप्लिकेट वर्ड्स असतील. म्हणजे एका स्ट्रिंगमध्ये डुप्लिकेट वर्ड्स असू शकतात. सो तेच वर्ड्स तुम्हाला रिमूव्ह करायचे आहे. आणि नंतर तुम्हाला जसं सॉर्ट करायचं आहे त्यांना, जसं आपल्या पूर्ण स्ट्रिंगला तुम्हाला सॉर्ट करायचं आहे अल्फा न्यूमेरिकली. सो सर्व काही आपण बघूया. आणि जसं बघा तुम्ही लॉजिक वगैरे कसं बिल्ड करणार, सर्वात पहिले आपण युजरकडनं इनपुट घेणारच आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे स्टुडंट, बघा जसं आपण काय करणार, आपण त्या जसं युजरकडनं जे पण आपण जसं इनपुट घेणार, समजा हे युजरने दिलं समजा इनपुट, सो याला यानंतर आपण काय करणार, लिस्टमध्ये टाईपकास्ट करणार आपल्या स्प्लिट मेथडनी. नंतर आपण लिस्टचे सर्व मेथड यूज करून काय करणार, रिमूव्ह करणार आपले डुप्लिकेट्स, आपले काय म्हणू शकतो आपण जसं आपले डुप्लिकेट्स वर्ड्स आपण जसं रिमूव्ह करणार. जसं लिस्टमध्ये सर्व काही आपले मेथड्स आहे सो ते यूज करणार. आणि नंतर आपण काय करणार स्टुडंट, जसं रिमूव्ह केल्यानंतर आपण जसं जॉईन मेथडनी किंवा आपण काय म्हणू शकतो किंवा जसं सॉर्ट मेथडनी आपण आपल्या लिस्टला सॉर्ट करणार. आणि नंतर आपण जसं जॉईन मेथडनी त्याला वापस जसं आपल्या स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करणार. सो हा एक बेसिक लॉजिक आहे किंवा बेसिक आयडिया आहे आपला की असं आपण करणार. सर्वात पहिले काय करणार, मी तुम्हाला सांगितलं होतं की जसं ही आपली जसं स्ट्रिंग आहे आणि याला जर लिस्ट ऑफ स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण जसं काय करणार आहे, स्प्लिट मेथडचा यूज करणार आहे. त्यानंतर बघा ते आपलं पूर्ण लिस्ट ऑफ स्ट्रिंग्समध्ये कन्वर्ट होऊन जाणार. ही आपली जी स्ट्रिंग आहे ही लिस्ट ऑफ स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट होऊन जाणार. नंतर आपण जसं त्यावर जसं रिमूव्ह मेथडचा यूज करून पूर्ण जे आपले जसं काय म्हणू शकतो जे डुप्लिकेट वर्ड्स आहे ते आपण रिमूव्ह करणार. नंतर आपल्या लिस्टला सॉर्ट करणार. नंतर जॉईन मेथडनी परत आपण आपल्या लिस्टला जसं काय म्हणू शकतो आपण जसं स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करणार. सो असं आपलं पूर्ण अल्गोरिदम असणार आहे. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. सर्व काही पूर्ण डिटेलमध्ये करूया स्टुडंट्स. आणि आता जसं पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो की आपण वर्क कसं करणार, आपला क्वेश्चन सॉल्व कसा करणार आहे. सर्वात पहिले मी काय करतो स्टुडंट, जसं काय करतोय बघा, जसं इनपुट फंक्शनचा मी इथे यूज करतोय आणि यावर लावतोय बघा जसं आपलं डॉट स्प्लिट मेथड का लावतोय,
कारण की मला काय हवं आहे, मला काय हवं आहे, मला लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स हवी आहे. युजरकडनं जे पण आपण जसं स्ट्रिंग घेणार त्याला लिस्ट ऑफ स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करणार स्प्लिट मेथड. आणि जसं LST म्हणजे लिस्ट व्हेरिएबलमध्ये याला मी रॅपअप करतो आहे. आणि जर मी इथे प्रिंट केलं स्टुडंट बघा आपलं लिस्ट, तर तुम्हाला काय मिळणार समजा बघा. ही आपण युजरकडनं जसं हे वाला काय आहे, ही क्वेश्चन काय म्हणते आपल्याला, क्वेश्चन म्हणते की तुम्ही मला असा सिक्वेन्स सर्वात पहिले जसं असा युजरकडनं इनपुट घ्या जे की व्हाईट स्पेसेसनी सेपरेटेड असेल आणि ते वर्ड्स असतील. आणि त्यानंतर त्या वर्ड्सला जसं रिमूव्ह करा, जे डुप्लिकेट वर्ड्स असतील ते रिमूव्ह करा आणि नंतर जसं त्यांना सॉर्ट करा हे म्हणत आहे. सो इथे काय सांगितलं की समजा आपण युजरनी हे इनपुट दिलं. ओके सर, समजा युजरनी हे इनपुट दिलं आपल्या प्रोग्राममध्ये जसं हॅलो वर्ल्ड अँड प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट अँड हॅलो वर्ल्ड अगेन. सो या स्ट्रिंगमध्ये तुम्ही बघू शकता की जसं हॅलो इथे पण आहे आणि हॅलो इथे पण आहे, वर्ल्ड इथे पण आहे आणि वर्ल्ड इथे पण आहे, जसं अँड इथे पण आहे आणि अँड इथे पण आहे. सो आता जसं आउटपुट वगैरे बघूया की आउटपुट कसं हवं. सो इथे अगेन आहे, अँड आहे, नंतर हॅलो आहे, मेक्स आहे, परफेक्ट आहे आणि प्रॅक्टिस आहे वर्ल्ड. सो या स्ट्रिंगमध्ये काही डुप्लिकेट आहे का, नाही आहे. सो तेच आपल्याला करायचं आहे. आणि ही स्ट्रिंग कशी आहे स्टुडंट, ही जसं अल्फाबेटिकली काय म्हणू शकतो, जसं सॉर्ट केलेली आहे, सॉर्ट केलेली स्ट्रिंग तुम्हाला मिळालेली आहे. सो हे आपण कसं करणार बघूया. जसं आता मी काय करतोय स्टुडंट बघा, ही जी लिस्ट जसं ही जी स्ट्रिंग आहे ही कॉपी करतोय आणि जसं रन करतोय बघा. आणि युजरकडनं आपण जसं काय करणार आहे, ॲज अ इनपुट टाकणार आहे बघा. ही जी स्ट्रिंग मी कॉपी केली ही ते टाकतो आणि एंटर करतोय. तुम्हाला काय मिळालेलं आहे तुम्ही बघू शकता, तुम्हाला लिस्ट ऑफ स्ट्रिंग मिळालेली आहे. लिस्ट ऑफ स्ट्रिंग तुम्हाला मिळालेली आहे का, कारण की आपण यूज केलं आहे बघा स्प्लिट मेथड. काय यूज केलं आहे, स्प्लिट मेथड यूज केलेलं आहे. सो तर झालेलं काही असं आहे स्टुडंट की ही जी आपली स्ट्रिंग होती ही कन्वर्ट झाली आहे बघा लिस्ट ऑफ स्ट्रिंगमध्ये. ओके, इथे कन्वर्ट झाली आहे आपल्या लिस्ट ऑफ स्ट्रिंगमध्ये, ही कन्वर्ट झालेली आहे. आता मी काय करणार, आता मी जसं बघा तुम्हाला माहिती आहे की जसं लिस्ट आहे, लिस्टवर आपण इटरेट करू शकतो आपल्या फॉर लूपनी. सो मी फॉर लूपचा यूज करतोय जसं फॉर आय इन करतोय बघा आपलं LST आणि काय करतोय जसं काय करतोय बघा जसं प्रिंट करतोय मी इथे जसं आय, म्हणजे 1 बाय 1 आपल्या लिस्टमधले जे पण काही एलिमेंट्स असतील ते इटरेट होऊन जाणार आहे. इथे बघा ते काय होणार आहे, इटरेट होऊन जाणार आहे. काय करतोय मी जसं रन करतोय बघूया काय होतं. सो इथे मी कॉपी आणि पेस्ट केलेलंच होतं, जसं इथे पेस्ट करतोय, एंटर करतोय बघा. तुम्हाला 1 बाय 1 आपल्या लिस्टमधले एलिमेंट्स इटरेट झालेले आहे आणि ही आपली लिस्ट ऑफ स्ट्रिंग होती. सो तुम्ही ते बघू शकता 1 बाय 1 आपले वर्ड्स जसं इथे इटरेट झाले आहे. बट तुम्हाला इथे काय दिसतंय, इथे काय दिसतंय तुम्हाला की जसं बघा इथे हॅलो आहे आणि तसंच बघा जसं इथे पण हॅलो आहे. म्हणजे जसं हे रिपिटेटिव्ह वर्ड्स जे आहेत हे आपल्याला जर काढायचं असेल त्यासाठी आपण काय करणार. पण सर्वात पहिले तुम्ही बघून घ्या जसं इथे वर्ल्ड आहे आणि जसं इथे खाली पण तुम्ही बघू शकता स्टुडंट जसं इथे पण आपलं वर्ल्ड आहे आणि इथे पण अँड आहे आणि इथे पण अँड आहे. म्हणजे जेव्हा आपण इटरेट केलं तेव्हा कॉपीड वर्ड्स पण आले, म्हणजे डुप्लिकेट वर्ड्स पण आलेले आहे. सो हे रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करणार, हे रिमूव्ह करण्यासाठी आपण इथे जसं इफ स्टेटमेंटचा यूज करणार आहे. जसं इफ स्टेटमेंटचा यूज करूया आणि काय करतो मी LST जसं LST डॉट काय करतोय काउंट फंक्शनचा मी इथे यूज करतोय आणि काउंट फंक्शनचा यूज करतोय, काउंट करतोय आपल्या आयला म्हणजे एलिमेंटला. आणि जर तो मोठा असेल 1 पेक्षा तर तुम्ही काय करा लिस्ट डॉट रिमूव्ह करा, लिस्ट डॉट रिमूव्ह फंक्शनचा यूज करा आणि रिमूव्ह करा त्या आयला, म्हणजे त्या एलिमेंटला जो की डुप्लिकेट असेल 1च्या वर. म्हणजे काय, जर तो वर्ड समजा आपण जसं इटरेट केलं सर्वात पहिले फॉर लूपनी, जसं फॉर लूपनी आपण आपल्या लिस्टमधले एलिमेंट्स इटरेट केले, त्यानंतर काय झालं, त्यानंतर आपण जसं त्यांना काउंट केलं आणि जर ते एकापेक्षा जास्त असेल, इथे बघा कंडिशन दिले, जर ते एकापेक्षा जास्त असेल तर तुम्ही त्या आयला रिमूव्ह करा, म्हणजे त्या एलिमेंटला रिमूव्ह करा. सो आता इथे काय करूया आपण, इथे जसं आपली जसं जी लिस्ट आहे बघूया ती प्रिंट करून की काय काय मिळतं आहे तुम्हाला. जसं प्रिंट करतोय मी त्या आपल्या लिस्टला की आपण जी कंडिशन दिली आहे ते बरोबर आलेली आहे का. सो रन करूया बघूया काय होतंय. सो आता होणार काही असं आहे की तुम्हाला अशी लिस्ट ऑफ स्ट्रिंग मिळणार आहे ज्यामध्ये जसं रिपिटेटिव्ह वर्ड्स नसतील. त्यासाठी इथे पण काय केलं यूज केलं आहे बघा जसं काउंट
काउंट मेथडचा यूज केला आणि काउंट मेथडनी काउंट होणार आणि नंतर जसं रिपिटेटिव्ह जे पण आपले वर्ड्स असतील ते काउंट होणार, नंतर मग ते रिमूव्ह फंक्शननी जसं रिमूव्ह होणार आणि तुम्हाला जसं काय म्हणू शकतो आपण, जसं तुम्हाला इथे रन करून बघूया काय होतं आहे. जसं रन करतो आहे मी इथे, जसं जे कॉपी केलं होतं ते पेस्ट करतो आहे, एंटर करतो आहे, तुम्हाला बघा काय मिळालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला अशी लिस्ट ऑफ स्ट्रिंग मिळाली ज्यामध्ये एक पण वर्ड डुप्लिकेट नाही आहे. जसं इथे बघा प्रॅक्टिस आलं आहे, नंतर मिक्स आलं, नंतर परफेक्ट, नंतर अँड, नंतर हॅलो, नंतर वर्ल्ड, नंतर अगेन, जसं हे सर्व तुम्हाला मिळालेलं आहे. बट यामध्ये काहीच जसं रिपिटेटिव्ह नाही आहे, डुप्लिकेट नाही आहे. सो असं आपण यूज करू शकतो बघा, जसं आपल्या लिस्टमधले सर्व मेथड्स आपण यूज करू शकतो. आणि मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं आणि तुम्ही इथे बघू शकता स्टुडंट सर्व काही डिटेलमध्ये की आपण काय केलं आहे, रिमूव्ह केलं आहे आपल्या डुप्लिकेट्सला. आणि आता फक्त एकच गोष्ट राहिलेली आहे जी की आहे बघा, जसं आपण इथे काय करणार, जसं LST म्हणजे लिस्ट डॉट सॉर्ट फंक्शनचा इथे आपण यूज करणार, कारण की आपल्याला सॉर्ट करायचं आहे आपल्या लिस्टला. आणि मी जर आता प्रिंट केलं बघा जसं आपल्या लिस्टला, तर बघूया काय होतं आहे, आपली लिस्ट सॉर्ट झालेली आहे का. रन करतो आहे, बघूया काय होतं आहे. सो वन बाय वन आपण जसं कॉपी करूया. हे यूजरकडनी घेतलेलं इनपुट आहे स्टुडंट, हे यूजरकडनी घेतलेलं इनपुट आहे आणि ह्या क्वेश्चनमध्ये हे मेन्शन केलं होतं बघा. आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने काही पण इनपुट देऊ शकता, असं काहीच नाही की तुम्ही हेच द्या. बट आपण जसं हे सॉल्व करणार आहे तर मी तुम्हाला सांगतो आहे, जसं एंटर करतो आहे तर तुम्ही ते बघू शकता. बघा आपली जी ही वाली लिस्ट होती बघा आणि ही वाली लिस्ट बघा, ही लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स बघा. सो यामध्ये झालेलं काही असं आहे की ही वाली सॉर्टेड नव्हती आणि ही वाली आपली सॉर्ट करून तुम्हाला मिळालेली आहे. कशी मिळालेली आहे, सॉर्ट करून. सो आता आपलं एकच काम राहिलं स्टुडंट, एकच काम राहिलेलं आहे जे की आहे बघा, जसं आपण आता जॉईन मेथडचा यूज करणार. जॉईन मेथडचा यूज करण्यासाठी मला सांगा की जॉईन मेथडची गरज कावर पडली. जॉईन मेथड आपण का यूज करणार. बघा झालेलं काही असं आहे की तुम्हाला लिस्ट ऑफ स्ट्रिंग मिळालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता जसं इथे अगेन आहे तर इथे पण अगेन आहे, म्हणजे हे सॉर्ट झालेलं आहे. जसं अगेन, नंतर मग अँड, हॅलो, नंतर मग मेक्स परफेक्ट, नंतर मग मेक्स परफेक्ट आणि प्रॅक्टिस वर्ल्ड आणि प्रॅक्टिस वर्ल्ड आलेलं आहे. बट आता तुम्हाला जे आउटपुट आहे ते कसं पाहिजे, ते जसं काय म्हणू शकतो, व्हाईट स्पेसनी सेपरेट केलेलं पाहिजे आणि ते स्ट्रिंग पाहिजे. त्यासाठी आपण यूज करणार जॉईन मेथड. आणि स्प्लिट आणि जॉईन मेथड हे एकामेकांचे जसं काय म्हणू शकतो आपण, हे जसं अपोजिट आहे, अपोजिट मेथड्स आपण याला म्हणू शकतो. सो आता आपण जॉईन मेथडचा यूज करूया स्टुडंट. जसं प्रिंट स्टेटमेंटचा मी इथे यूज करतोय. सिंटॅक्स वगैरे बघूया. तुम्हाला इथे जसं व्हाईट स्पेस लिहावं लागणार आहे. जसं इथे जसं आपण आधीच्या सेशनमध्ये जसं कॉमा दिला होता. कॉमा का दिला होता का, कारण की आपल्याला कॉमा सेपरेटेड आउटपुट हवं होतं. या सेशनमध्ये आपल्याला कॉमा सेपरेट नको आहे, व्हाईट स्पेसनी सेपरेटेड आपल्याला आउटपुट हवं आहे. त्यासाठी इथे आपण जसं स्पेस देणार आहे. आणि आता मी काय करतोय, कॉमा करतोय, जसं कॉमा नाही डॉट करतोय बघा आपलं जॉईन मेथड. आणि इथे तुम्हाला या अंदर तुम्हाला इटरेबल पास करायचं आहे जे की आपलं लिस्ट आहे. आणि आता जर आपण जसं प्रिंट केलं किंवा रन केलं तर रन केल्यावर जसं आपण युजरकडनं इनपुट टाकणार आहे. सो युजरकडनं आपलं जे इनपुट असणार आहे ते हे असणार आहे. जसं मी कॉपी करतोय आणि जसं पेस्ट करतोय. आणि आता आपण काय करूया, जसं मी एंटर केल्यावर तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये मिळालेलं आहे बघा. सर्वात पहिले आपण जसं इथे युजरकडनं एक इनपुट घेतलं आहे, त्यानंतर त्याला लिस्ट ऑफ स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट केलं आहे स्प्लिट मेथडनी. आणि नंतर आपण काय केलं आहे, त्यामधले जसं डुप्लिकेट्स जे आहेत वर्ड्स ते आपण काढले युजिंग जसं रिमूव्ह फंक्शन आणि जसं काउंट मेथडनी ते काढलेत. आणि नंतर आपण आपल्या लिस्टला सॉर्ट केलं आहे युजिंग सॉर्ट मेथड. आणि नंतर जॉईन मेथडनी आपण आपल्या लिस्ट ऑफ स्ट्रिंगला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट केलं आहे. आणि जसं व्हाईट स्पेसेसनी आपण याला सेपरेट केलं आहे. सो असं आपण यूज करू शकतो. काय यूज करू शकतो, यूज करू शकतो बघा आपलं जॉईन मेथड आणि स्प्लिट मेथड. सो आजच्या सेशननंतर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी येणार नाही आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे हा वन ऑफ द बेस्ट क्वेश्चन आहे. तुम्ही हे प्रॅक्टिस वगैरे करू शकता आणि हळूहळू आपण जसं लेवल अप करणार आहे स्टुडंट. सर्व काही डिटेलमध्ये करूया. आणि जर तुम्ही प्लेलिस्ट व्हिजिट नाही केले तर नक्की करा, सर्व काही त्यामध्ये अवेलेबल आहे. सो भेटूया स्टुडंट्स आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.